आज आपण टॅली प्राईममध्ये सर्व्हिस टॅक्स बद्दलची माहिती घेणार आहोत. सर्व्हिस टॅक्स हा बंद झालेला आहे आता टॅक्स, पण आपण जुन्या काही रेकॉर्ड्सची जर काही एंट्री करायची म्हटली तर सर्व्हिस टॅक्स आपल्याला लागतो. तर टॅक्सेशन मधला अजून एक पार्ट आपला सर्व्हिस टॅक्स. आता सर्व्हिस टॅक्स ॲक्च्युली काय आहे बघा. सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय, हा सर्व्हिसेसवरती लावला जाणारा कर होता. तो बंद झालेला आहे 1 जुलै 2017 पासून, जेव्हा जीएसटी चालू झाला त्यामुळे तो बंद झाला. कारण आता डायरेक्टली आपण जीएसटी सर्व्हिसेस जरी बिझनेस असला तरी सुद्धा आपण काय करतो, जीएसटीच पेड करतो. पण सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये सर्व्हिससाठी सर्व्हिस टॅक्स असा लावला जात होता, वॅट वगैरे असा विषय होता. पण आता आपण हा का शिकतोय तर बघा, काही आपण कंपनीमध्ये जर का काम करत असू तर तिथे जुना डाटा सुद्धा आपल्याला जर का काय करायचं असेल, जुन्या डाटाची एंट्र्या बघायच्या असतील किंवा त्या एंट्रीमध्ये आपल्याला अजून काय फेरबदल करायचा असेल तर आपल्याला त्या लर्निंग पर्पजसाठी आपण काय करतोय, सर्व्हिस टॅक्स जरा बघतोय. ठीक आहे. सर्व्हिस टॅक्स म्हणजे बघा काय, सर्व्हिसेस देणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनीकडून सरकारला जो आपण कर देतो त्याला सर्व्हिस टॅक्स म्हणतात. सर्व्हिसेस देणाऱ्या, जिथे व्यवसाय दोन प्रकारचे असतात, जसं की खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि असतो सर्व्हिस प्रोव्हायडिंगचा. बरोबर. जसं कन्सल्टंट सर्व्हिस आहे, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, रिपेअर अँड मेंटेनन्स सर्व्हिस असेल, ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिस असेल, तर ही सर्व्हिस आपण काय करतोय, प्रोव्हाइड करतो आणि त्या सर्व्हिसेससाठी काही टॅक्स लागतो, तो गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल आपण आता बघणार आहोत. इथे काही लेजर्स आहेत बघा. सर्व्हिसेस कॉम्पोनंट्स कसे असायचे बघा. सर्व्हिस टॅक्स 3 भागांचा असायचा. पहिला आहे सर्व्हिस टॅक्स म्हणून 40% लागायचा. त्याच्यानंतर स्वच्छ भारत सेस एसबीसी टॅक्स लागायचा 0.5%. कृषी कल्याण सेस केकेसी लागायचा 0.5%. असा टोटल 15% टॅक्स लागायचा सर्व्हिस टॅक्सचा. ठीक आहे. याची नॉलेज होण्यासाठी आपल्याला मी शिकवतोय. हा बंद झालेला आहे आता, बट आपण लर्निंग पर्पजसाठी एज्युकेट होतोय. नेक्स्ट बघा, टॅलीमध्ये सर्व्हिस टॅक्स का वापरतात. सर्व्हिस टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी, कस्टमरला टॅक्स बिल काढण्यासाठी आणि जुने रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी वापरतात. ठीक आहे. इथे सरळ सरळ त्याचा टॅक्स रेट दिलाय 15% कसा व्हायचा बघा. सर्व्हिस टॅक्स 14%, एसबीसी आणि केकेसी आता जसं सांगितलं तसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आता आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. बघा, एबीसी सर्व्हिसेसने XYZ लिमिटेडला सर्व्हिस दिली आहे. आपण एबीसी सर्व्हिसेस असो, XYZ लिमिटेडला आपण काय केलं, सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे तो व्यक्ती आपल्याला पैसा देणार आहे सर्व्हिसचा. 10,000ची सर्व्हिस आपण त्याला दिलेला आहे असेल, प्रोफेशनल फीज म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे. 15% त्याच्यावरती सर्व्हिसेस टॅक्स लागणार आहे आणि 15% लागल्यामुळे ऑटोमॅटिकली तो एसबीसी आणि केकेसी ह्या लेजर तयार करतो. आपण ही लेजर तयार करून घेऊ नंतर. ओके. तर हे असा व्यवहार आहे. इथे टोटल 11,500 रुपये विद सर्व्हिस टॅक्स कलेक्ट करायचा आहे. तर बघूया टॅलीमध्ये. पहिला आपण याची सेटिंग लावून घ्यायची. F11 अनेबल सर्व्हिस टॅक्सला यस करायचं. ओके. सर्व्हिस टॅक्स रजिस्ट्रेशन नंबर, एक अंदाजे आपण रजिस्ट्रेशन नंबर देऊन टाकू. सेट अल्टर सर्व्हिस टॅक्स डिटेल यस करायचं आणि इथे आपण काय टाकू, या प्रोफेशनल सर्व्हिस म्हणून टाकू. सर्व्हिस टॅक्स आहे 14%, स्वच्छ भारत 0.5 आणि 0.5 असा आपण या ठिकाणी मेन्शन केला. कंट्रोल ने ऍक्सेप्ट करून घ्यायचं. सेट केलेला आहे. त्याच्यानंतर पहिला व्यवहार बघा काय म्हटलेला आहे. सर्व्हिस सेल्स केलेला आहे, सर्व्हिस दिलेली आहे XYZ ला. आपण डायरेक्टली याची एंट्री काय करू, सेल्स मध्येच करून घेऊ. तर बघा, वाउचर एफेक्ट सेल्स, कंट्रोल H ने आपण काय करू, अकाउंट इनवॉइस घेऊ. पार्टी अकाउंट नेम आहे, पार्टी आहे XYZ लिमिटेडला सर्व्हिस दिलेली आहे. त्यामुळे पार्टी आपण XYZ आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे, म्हणून मी काय करतो, थोडासा त्याच्यामध्ये बदल करतो. इथे एबीसी लिमिटेड आपण टाकू, लिमिटेड आणि पुढे सर्व्हिस म्हणून, जे आपल्याला लगेच बॅलन्स शीटमध्ये चेक करताना समजेल. सन्डी रेटर्स. ओके. TCSचा वगैरे आता काही संबंध नाही आहे आपला, त्याच्यामुळे कंट्रोल A ने आपण काय करू, इथे सर्व्हिस टॅक्सला यस करू. सर्व्हिस टॅक्स रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आपल्याला या ठिकाणी टाकायचा. टाईप ऑफ सर्व्हिसेस प्रोफेशनल सर्व्हिस आहे. नाही, इथे आपल्याला एक्सेम्प्ट किंवा अनडिफाईन करून टाकू तात्पुरतं. कंट्रोल एन ॲक्सेप्ट, ह्याच्यामध्ये काय नाही मेन्शन करायचं आहे, ॲक्सेप्ट. ओके.
त्याच्यानंतर आहे कोणती सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतोय, तर प्रोफेशनल फीज आहे. तर प्रोफेशनल फीज इथे आपण तयार करू. ही आपल्याला येणार आहे इनडायरेक्ट इन्कम. ओके, आणि इथे सर्व्हिसेसवाला कुठेतरी ऑप्शन भेटेल, त्याला यस करायचा आणि इथे ॲप्लिकेबल म्हणायचं, सर्व्हिस येस. आणि मगाशी जसं सेट केलं होतं तसं आपण या ठिकाणी सेट करू. सुरुवातीला सेट नाही केलं तरी चालेल, पण इथे आपण सेट करू 14%, 0.5, 0.5. ओके, ॲक्सेप्ट. टोटल सर्व्हिस आपण किती रुपयांची देतोय, तर 10,000ची सर्व्हिस देते, 10,000. ओके, त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला काय कलेक्ट करायचं आहे, सर्व्हिस टॅक्स कलेक्ट करायचा आहे. सर्व्हिस टॅक्स @14% म्हणून आपण लेजर बनवणार आहोत पहिलं. @14% टॅक्स आहे, त्याच्यामुळे ड्युटीज अँड टॅक्सेस जाईल, सर्व्हिस टॅक्स. ओके, आता इथे आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, इथे मी अदर्स सिलेक्ट करतोय आणि इथे 14% देतो, जेणेकरून 14% कॅल्क्युलेशन होऊन जाईल. ऑन टोटल सेल्स या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता नाही लागला, याचा अर्थ आपलं इथे सर्व्हिस टॅक्स सिलेक्ट करून बघू, एनी म्हणू. बघा इथे लागलेला आहे 10,000वर 1400. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी 14% लागला, त्याच्यानंतर 0.5% आणि 0.5% हे द्यायचं आहे, SBC आणि KKC. SBC टॅक्स @0.5%. ड्युटीज अँड टॅक्सेस, SBC म्हणजे स्वच्छ भारत, ₹50, आणि त्याचबरोबर Alt+C SBC नंतर KKC @0.5. पर्सेंटेज. कृषी कल्याण सेस म्हणून सुरुवातीला असे टॅक्स होते, ते GST आल्यामुळे काय झालं, बंद झालं, आपले अमाऊंट मॅच झालेले आहे. ओके, अशा पद्धतीने याचा टॅक्स कलेक्ट केला जात होता. हा टॅक्स काय करायचा असतो, गव्हर्नमेंटला पे करायचं असतं, सर्वच टॅक्स गव्हर्नमेंटलाच द्यायचे असतात, आपल्याला काहीच ठेवायचं नसते, फक्त ज्यांच्याकडून आलेलं आहे ती रक्कम फक्त आपल्याकडे राहील, बाकी टॅक्स सगळा गव्हर्नमेंटलाच देऊन टाकायचा आहे. करंट लॅबिलिटी, ड्युटी अँड टॅक्सेस, KKC 50, सर्व्हिस टॅक्स ₹1400. टोटल ओव्हरऑल हे सगळे गव्हर्नमेंटला द्यायचे आहेत. तर ते आता पेमेंटमध्ये जाऊन आपण त्याच्या एंट्र्या करू शकतो. ठीक आहे, हे आता आपल्याला समजलेलं आहे कशी करायची ती, त्याच्यामुळे तुम्ही त्या करू शकता. करंट असेट्समध्ये जाऊन त्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहेत, कोणाकडून, ABC लिमिटेडकडून 11,500 टोटल विथ सर्व्हिसेस कडून घ्यायच्यात. तर आपण काय करू, पहिला त्या व्यक्तीकडून पैसे घेऊ, म्हणजे आपली काय होईल, लॅबिलिटी आणि असेट्स हे दोन्ही काय होईल, नील होऊन जाईल. बघा रिसिप्ट, पहिला त्याने पैसे दिल्याशिवाय गव्हर्नमेंटला कसं आपण देणार, म्हणून एक बँक टाकू आणि त्याच्या खाली ABC प्रायव्हेट लिमिटेड 11,500 विथ सर्व्हिस टॅक्स घेतलेला आहे. बघा चेकने घेतलेलं आहे, सगळं काय मेन्शन असेल ते टाकायचं या ठिकाणी, कंट्रोलने ॲक्सेप्ट करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आता ह्याच्यातला काही अंश गव्हर्नमेंटला द्यावा लागेल. तर आपण गव्हर्नमेंटला, तो एक फॉर्म आहे सर्व्हिसचा, जो फॉर्म इथे मी दिलेला आहे. बघा फॉर्मची डिटेल्स इथे आहे, ST3 पेमेंट अँड रिटर्न, ST3 सर्व्हिस टॅक्स 3 म्हणून फॉर्म आहे. हा बंद झाला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय याच्याबद्दलची जास्त माहिती घेण्याची गरज नाही. आपण नॉर्मली ही कशी एंट्री होते आणि ते काय करायचं, सर्व्हिस टॅक्स किती प्रकारचे होते, त्याच्यामध्ये काय काय यायचं हे आपण फक्त माहिती घेतली. जुने रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी आता फक्त हा एकच ऑप्शन्स आपल्यासाठी गरजेचा राहू शकतो, म्हणून ते आपण बघतोय. त्याच्यामुळे तो फॉर्म वगैरे कसा भरायचा किंवा काय याची आता आपल्याला इन्फॉर्मेशन घेण्याची गरज नाही, कारण तो ऑलरेडी बंद झाला, कारण GST आलेला आहे म्हणून. ओके, आता इथे हा ₹50 द्यायचा आहे, त्याचबरोबर SBC टॅक्स ₹50 द्यायचा.
संपला विषय. आणि त्याचबरोबर सर्व्हिस टॅक्स अजून एक 50 रुपये द्यायचं. सर्व्हिस टॅक्स 14% द्यायचा आहे. 1400. बस खतम. असा गव्हर्नमेंटला टोटल 1500 रुपये टॅक्स द्यायचा आहे. ठीक आहे. आता आपली काय झाली, लॅबिलिटी आणि असेट्स ह्या दोघांमध्येही सुद्धा आपल्याला मेंटेन झालेलं आहे बघा. करंट लॅबिलिटी 0, 1 रुपये आता कोणाला द्यायचा नाही. आपण सगळी लॅबिलिटी नील केली आहे आणि याचे जे काही यायचे होते ते पैसे सुद्धा त्याच्याकडून आलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला तो कुठे शो होणार नाही आहे. डे बुकमध्ये आपल्याला आपल्या एंट्र्या वगैरे सर्व काही शो होत आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने हा एक छोटासा टॅक्स होता सर्व्हिस टॅक्स म्हणून, तो आपण बघितलेला आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेस टॅक्स बघणार आहोत. तो आपल्याला शिकायचा, तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर हा एक आपण टॅक्स बघितला. पुढची सुद्धा व्हिडिओ वॉच करू शकता. करू शकता म्हणजे कराच.